वेलकम ऑल, वेलकम टू आवर चॅनल दॅट इज लर्न विथ प्रज्ञा पंडित. आजच्या एपिसोडमध्ये आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या विषयाबद्दलचे काही महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहोत. ओके, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ एनी HR अशा विषयाबद्दलच्या काही असाइनमेंट, रिसर्च पेपर, मॉड्यूल्स किंवा लॉंग आन्सर्स जेव्हा लिहिण्याची वेळ येते त्यावेळेला जर कन्सेप्ट क्लिअर असेल की ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ HR याच्यात नक्की काय अपेक्षित आहे, महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, हे जर का एकदा लक्षात आलं तर तुम्ही ती कन्सेप्ट तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये, तुमच्या स्वतःच्या वाक्यरचनेमध्ये लिहू शकता. ॲज अ स्टुडंट, ॲज अ फ्रेशर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही आहे की कुठल्याही कंपनीच्या ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटमध्ये ॲक्च्युअल वर्किंग काय असतं, त्यांचे प्रोटोकॉल्स काय आहेत किंवा त्याचे टार्गेट्स काय आहेत, त्यांची वर्किंग प्रोसेस कशी आहे, ह्याचं ॲक्च्युअल नॉलेज तुम्हाला नाही आहे. तुम्ही फक्त आता अभ्यासात स्टडी करताय, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसते. म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे ज्याच्यात आजच्या एपिसोडमध्ये आपण ट्रेनिंग म्हणजे काय ते बघणार आहोत आणि ट्रेनिंगबद्दलचे काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं ट्रेनिंग या विषयावरती जर का लेख लिहित असाल, असाइनमेंट लिहित असाल, प्रोजेक्ट लिहित असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. हे पॉईंट्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. तर लगेच आपण सुरुवात करूया. येस, तर सगळ्यात पहिले आपण बघूया ट्रेनिंग म्हणजे काय. द कन्सेप्ट ऑफ ट्रेनिंग. Employee training and development programs are used to strengthen and improve your employees' skills, productivity and knowledge. म्हणजे काय, तर कॉलेजमधून डिग्री घेऊन, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊन, अजून ॲडेड क्वालिफिकेशन हे सगळं घेऊन तुम्हाला जॉब मिळतो, तुम्ही जॉबला सुरुवातही करता. पण पुस्तकी ज्ञानाशिवाय तुमच्याकडे जे स्किल्स आहेत, जे प्रॉडक्टिव्हिटी लेवल आहे, जो स्टॅमिना आहे आणि जे नॉलेज आहे ते अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स गरजेचे असतात. These programs are composed of different activities that have flexible times to accommodate your employee schedule. म्हणजे तुम्ही जॉबला सुरुवात केल्यानंतर कंपनी 2-3 महिने किंवा वर्षभर तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे काम करणं अपेक्षित आहे. मग कंपनी काय करणार की फ्लेक्झिबल टाईममध्ये तुमचं कामाचं शेड्यूल आणि प्लस ट्रेनिंग हे दोन्ही ॲडजस्ट करून तुमच्या जॉबला तिथे सुरुवात होते. म्हणजे ट्रेनिंगही दिलं जातं, ऑन जॉब ट्रेनिंग, आणि प्लस तुमचं डेली वर्किंग स्केड्यूलही तुम्हाला सांगितलं जातं. Equipping your employees with proper training will ensure that they will adapt to the constant change in market demand. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जॉबला जॉईन करता, ज्या दिवशी जॉब सुरू करता, त्याच्यानंतर तुम्हाला 1 महिना ट्रेनिंग दिलं जातं, पण मग ते ट्रेनिंग तुम्ही रिटायर होईपर्यंत तुम्हाला पुरेल का? नाही. जसं मार्केटमध्ये कंटिन्युअस डिमांड, सप्लाय, प्रोडक्टिव्हिटी, नवीन नवीन डिझाईन्स, नवीन नवीन सॉफ्टवेअर याच्यामध्ये चेंजेस होत राहतात, त्याप्रमाणे तुम्हालाही तुमचं नॉलेज अपग्रेड करावं लागतं, है ना. याच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स गरजेचे असतात. नेक्स्ट बघा, दीज आर ओनली युजफुल टू अ कंपनी वन्स अप्रोप्रिएटली इम्प्लिमेंटेड, कन्सिडरिंग दॅट वन पर्टिक्युलर ट्रेनिंग डझंट सूट एव्हरी वन. ओके, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये भरपूर डिपार्टमेंट्स असतात. म्हणजे HR डिपार्टमेंट आहे, ॲडमिन डिपार्टमेंट आहे, ऑपरेशन्स आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, मार्केटिंग आहे, सेल्स आहे. मग एका डिपार्टमेंटचं ट्रेनिंग प्रोग्राम दुसऱ्या डिपार्टमेंटला ॲप्लिकेबल होईल का? नाही होणार, है ना. सो वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन केले जातात. मग जर तुम्ही असा रिसर्च पेपर किंवा तुम्ही असे असाइनमेंट लिहित असाल तर त्याच्यात हे मुद्दे पण तुम्ही आवर्जून लिहा की तुम्ही ज्या कंपनीचं रोल मॉडेल लक्षात ठेवून तुमचा रिसर्च पेपर किंवा असाइनमेंट लिहितात त्याच्यात तुम्ही हेही लिहा की या कंपनीतर्फे जे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले जातात ते डिपार्टमेंटनुसार वेगवेगळे असतात. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स. आता पुढे बघूया ट्रेनिंग म्हणजे काय. एम्प्लॉई वर्कप्लेस ट्रेनिंग अनेबल्स एम्प्लॉईज टू गेन द नॉलेज रिक्वायर्ड टू परफॉर्म देअर ड्युटीज. कळलं. BA, BCom, BSc, BMS, BAF अशी कुठलीही डिग्री घेऊन तुम्ही जॉबला सुरुवात करता, पण तिथे तुम्हाला ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करायच्यात त्या तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवल्या जातीलच असं नाही, आणि बराचसा भाग आपल्याला आपल्या पुस्तकी ज्ञानात कुठेही अभ्यासता येत नाही, कारण ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे.
मग काय होतं की ट्रेनिंग प्रोग्राम्स, ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये तुम्हाला रोज तिथे जाऊन कोणतं काम करणं अपेक्षित आहे, तिथले टार्गेट्स काय आहेत, तिथले पॅरामीटर्स काय आहेत, या सगळ्याचं तुम्हाला तिथे नॉलेज दिलं जातं. तिथे कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं, तिथे कम्प्युटरवर कशा प्रकारे रिपोर्टिंग केलं जातं, कोणते रिपोर्ट्स काढायचे आहेत, या सगळ्याचंही नॉलेज तुम्हाला त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिलं जातं. ओके, नेक्स्ट बघा काय लिहिलं आहे. दीज ट्रेनिंग प्रोग्राम्स आर डिझाइन्ड टू हेल्प एम्प्लॉईज learn different skills sets to perform their daily task efficiently, improve overall performance, develop efficiency in their job and avoid violation of laws and regulation. Very important. तुम्हाला रोज काम करायचं आहे, टार्गेट्स अचीव करायचे, एफिशियन्सी वाढवायची आहे, पण कुठलंही इल्लीगल काम तुम्हाला करायचं नाही आहे. म्हणजे जे काम तुम्ही कराल ते लॉ अँड ऑर्डरला धरून तुम्ही ते काम करायचं आहे. ओके, आणि अजून काय दिलं आहे याच्यामध्ये. दीज ट्रेनिंग प्रोग्राम्स आर डिझाईन टू हेल्प एम्प्लॉईज टू लर्न डिफरंट स्किल सेट टू परफॉर्म देअर डेली टास्क. तुम्हाला रोजचं जे तिथे काम दिलं जाणार आहे, 9 to 5चा तुमचा जॉब आहे, तर रोज तुम्ही कोणतं काम करणं अपेक्षित आहे, ते तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसं करू शकतात, एफिशियन्सी कशी वाढवाल, या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला त्या मॉड्यूलमध्ये कळेल. ओके, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिलं जातं. आता आपण बघूयात की कोणते कोणते ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. ओके, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं ट्रेनिंग बद्दलचं तुम्ही असाइनमेंट लिहित असाल तर याच्यातले काही पॉईंट्स तुम्हाला नक्की ॲप्लिकेबल होतील. कोणते कोणते ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. फर्स्ट, ओरिएंटेशन ट्रेनिंग. ओरिएंटेशन ट्रेनिंग म्हणजे तुम्ही त्या कंपनीत नव्याने रुजू झालात, कंपनीची ओळख आणि कंपनीचे जे काही टार्गेट्स आहेत, कंपनीचं जे विजन आहे त्याच्याशी तुम्हाला ओळख करून दिली जाते. सो ओरिएंटेशन ट्रेनिंग. सेकंड, ऑन बोर्ड ट्रेनिंग. ऑन बोर्डिंग ट्रेनिंग म्हणजे पुन्हा तोच मुद्दा की पुस्तकी ज्ञान जसं तुम्ही कॉलेजमध्ये घेऊन ऑफिसला गेलात, ऑफिसमध्येही पुन्हा जर पुस्तकी ज्ञान दिलं गेलं, ऑफिसमध्ये पुन्हा जर तुम्हाला प्रिंटेड मटेरियल दिलं किंवा वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला अभ्यासायला दिली तर त्याचा ॲक्च्युअल काम करताना पुन्हा उपयोग होईलच असं नाही. म्हणून तिथे ऑन बोर्डिंग ट्रेनिंग म्हणजे काम करता करता तुम्हाला तिथे ट्रेनिंग दिलं जातं. नेक्स्ट आहे कंप्लायन्स ट्रेनिंग. कंप्लायन्स ट्रेनिंग म्हणजे काय, तर तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे, कंपनीचं जे सर्व्हिस आहे, जे प्रोडक्शन आहे, त्याच्याशी रिलेटेड वेगळे कायदे, लॉ, ऑर्डर, रूल्स, रेग्युलेशन, लॉ ऑर्डर आणि त्या संबंधीचे जे काही नियम आहेत त्या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते, तुम्हाला त्याच्याबद्दल अवेअर केलं जातं. हो ना, बऱ्याच गोष्टी असतात, बरेच नियम असतात आणि जर ते तुम्हाला काम सुरू करायच्या आधीच कळलं तर नंतर होणाऱ्या अनेक चुका तुम्ही टाळू शकता. म्हणून कंप्लायन्स ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्ही लिहित असाल की कोणते कोणते ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात एखाद्या कंपनीमध्ये तर तुम्ही हे मुद्दे त्याच्यात लिहू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉडक्ट ट्रेनिंग है ना. कुठल्याही कंपनीमध्ये काम करत असताना तुम्ही त्याचं सॉफ्टवेअर कसं आहे, कम्प्युटर सिस्टीम कोणती वापरली जाते आणि बऱ्याच गोष्टींची माहिती घेता, पण जे प्रॉडक्ट आहे त्याचीही तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून कस्टमर्स, कन्झ्युमर्स जर तुम्हाला त्या प्रॉडक्टबद्दल काही प्रश्न विचारत असतील तर तुम्ही त्यांचं योग्य उत्तर आणि पूर्ण उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून प्रॉडक्ट ट्रेनिंग. आता उदाहरण देऊ याचं. फॉर एक्झाम्पल, मोबाईल कंपनी. तुम्ही जर एका मोबाईल कंपनीमध्ये कामाला लागलेला आहात तर मोबाईलशी रिलेटेड कोणते नियम आहेत, म्हणजे कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याची तुम्हाला माहिती दिली जाते. पूर्ण मोबाईलचं ऑपरेशन कसं आहे, कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्यात कोणती माहिती तुम्हाला उपलब्ध आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कस्टमरला सांगू शकता. ऑन बोर्डिंग ट्रेनिंग म्हणजे एखादा कस्टमर तुम्हाला फोनवरती विचारत असेल किंवा तुमच्या स्टोअरमध्ये येऊन तुम्हाला विचारत असेल की या मोबाईलचं ऑपरेशन किंवा हे सेटिंग मला येत नाही आहे आणि जर तुम्हीच त्याच्यासमोर शोधत बसलात तर ते बॅड इम्प्रेशन क्रिएट होईल त्यामुळे, आणि म्हणून त्याचं ॲक्च्युअल तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग तिथे दिलं जातं. ओके, आता याशिवाय एक दुसरा मुद्दा आहे लीडरशिप ट्रेनिंग.
लीडरशिप ट्रेनिंग म्हणजे इनिशिएटिव्ह घ्यायचं, नवीन काही सजेशन्स असतील, नवीन काही तुम्हाला सूचना द्यायच्या असतील तर ते मांडायचं, त्याच्याबद्दल चा कॉन्फिडन्स तुम्हाला यायला हवा, यासाठी लीडरशिप ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. ओके, आता हे फक्त प्रॉडक्ट रिलेटेड नाही आहे, पण जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन्स घ्यायचे आहेत, अर्थातच प्रमोशन्स घ्यायचे आहेत, नेक्स्ट लेवलला जायचं आहे आणि मग पुढच्या पोझिशनला गेल्यानंतर तुमच्यात ती लीडरशिप क्वालिटी, लीडरशिप एबिलिटी असायला हवी, नसेल तर ती यायला हवी. याच्यासाठीही वेगवेगळ्या कंपनीज लीडरशिप ट्रेनिंग तुम्हाला देतात. त्यानंतर महत्त्वाचं टेक्निकल ट्रेनिंग तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये कंपनीमध्ये कामाला लागलात, फॉर एक्झाम्पल मार्केटिंग आहे, सेल्स आहे, HR आहे, तरी बेसिक टेक्निकल जी सिस्टीम आहे की ज्यावर आधारित तुमचं प्रॉडक्ट बनलं जातं किंवा ज्यावर तुमच्या कम्प्युटर एंट्रीज होतात, ते बेसिक टेक्निकल म्हणजे साधी गोष्ट आहे की कम्प्युटर कसा ऑपरेट करायचा, एक तुमच्या प्रॉडक्टची एंट्री कम्प्युटरमध्ये कशी करायची, हे बेसिक ट्रेनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, मग तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असा म्हणून टेक्निकल ट्रेनिंगही तुम्हाला दिलं जातं. आणि अर्थात जर तुम्ही प्रॉपर टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही जॉईन करत आहात तर मात्र त्याचं थरं पूर्ण डिटेल ट्रेनिंग तुम्हाला तिथे दिलं जातं. त्यानंतर जे क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये जॉईन करणार आहेत त्या कंपनीच्या, त्यांना पर्टिक्युलरली स्पेसिफिकली या वरच्या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम व्यतिरिक्त क्वालिटी ॲश्युरन्स ट्रेनिंग दिलं जातं. हे कशाशी रिलेटेड असणार आहे, त्या प्रॉडक्टच्या, ती कंपनी जे प्रॉडक्ट बनवते त्या प्रॉडक्टशी रिलेटेड जे काही क्वालिटीचे बेंचमार्क्स आहेत त्याचं ट्रेनिंग क्वालिटी ॲश्युरन्स ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. गॉट इट. सो एक आपण बघितलं टेक्निकल डिपार्टमेंटसाठी ट्रेनिंग, दुसरं क्वालिटी डिपार्टमेंटसाठी. आता नेक्स्ट आहे सेल्स ट्रेनिंग. म्हणजे जर तुम्ही सेल्स किंवा मार्केटिंग विभागात तुम्ही कामाला लागलात तर तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉडक्ट कसं बनतात किंवा ते कम्प्युटर एंट्रीज कशा करतात ह्याच्याशी तुमचं डे टू डे काम काहीच नसणार आहे. तुमचं काम काय आहे, सेल्स प्रमोशन, मार्केटिंग करायचं, मग त्या संदर्भातलं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं की कस्टमरशी कसं डील करायचं, वेगवेगळ्या ऑफर्स असतील तर त्या कस्टमरला कशा कन्व्हिन्स करायच्या, कोणत्या कोणत्या सेल्स स्ट्रॅटेजीज आहेत, पॉलिसीज आहेत, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. सो नेक्स्ट इज सेल्स ट्रेनिंग. नेक्स्ट आहे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग. आता सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग म्हणजे कस्टमरशी चांगलं बोलायचं, कन्झ्युमर तुमचा जो बायर आहे त्याच्याशी चांगलं बोलायचं, आणि चांगलं म्हणजे युजफुल की ज्याच्यामुळे तुमचा कस्टमर तुमच्या प्रॉडक्टला सोडून दुसरीकडे कुठे गेला नाही पाहिजे. याच्याबद्दलचं जे ट्रेनिंग आहे ज्याला आपण दुसऱ्या भाषेत गुड कम्युनिकेशन म्हणू शकतो. सो गुड कम्युनिकेशन ट्रेनिंग इज, कॉर्पोरेट भाषेत त्याला आपण म्हणणार सॉफ्ट स्किल ट्रेनिंग. ओके. सो सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आता हे सगळ्यांनाच दिलं जातं, कारण तुम्ही क्वालिटीमध्ये असाल, तुम्ही टेक्निकल टीममध्ये असाल, सेल्समध्ये असाल किंवा तुम्ही टीम लीडर असाल तुमच्या कंपनीमध्ये, तरी सॉफ्ट स्किल हे महत्त्वाचं आहे. सो हे सगळ्यांना दिलं जातं. ओके. सो हे बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात जे कोणत्याही कंपनीच्या HR डिपार्टमेंटतर्फे एम्प्लॉईजना दिले जातात. ओके. आता आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग. ट्रेनिंग का महत्त्वाचं आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं आहे ना की तुमचं नॉलेज अजून वाढवण्यासाठी आणि मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी, नवनवीन जे चेंजेस येतात त्याच्याशी ॲडजस्ट होण्यासाठी आणि ते आत्मसात करण्यासाठी ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. हो ना. बघू आपण आता काय दिलं इथे. ट्रेनिंग इज क्रुशियल फॉर अन ऑर्गनायझेशन्स डेव्हलपमेंट अँड सक्सेस. Okay, it enables workforce to be more productive, efficient, adaptable and improve their skills in areas including communication, critical thinking and problem solving. म्हणजे काय, तर ट्रेनिंग तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह होण्यासाठी तर दिलंच जातं, पण त्याच्याशिवाय तुम्हाला चांगलं कम्युनिकेट करण्यासाठी, तुमचं कम्युनिकेशन चांगलं होण्यासाठी आणि क्रिटिकल सिच्युएशनमध्ये म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला, एखादं चॅलेंजिंग सिच्युएशन आली तर त्यातनं बाहेर कसं पडायचं, त्याच्यासाठी क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर याबद्दल पण तुम्हाला मदत करण्यासाठी ट्रेनिंगचा उपयोग होतो. ओके. सो हे झालं इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग. आता फायदे काय आहेत. इम्पॉर्टन्स तर आपण बघितलं, पण त्याच्याशिवाय अगदी टू बी व्हेरी प्रिसाईज बेनिफिट्स काय आहेत ते बघूया.
जर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचं ट्रेनिंग मिळालं आहे तर काय होईल, फर्स्ट इम्प्रूव्ज एम्प्लॉई मोराल. हां, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, कारण तुम्ही कॉन्फिडेंटली काम कराल. तुम्हाला माहिती आहे आज ऑफिसमध्ये गेल्यावर मला काय काम करायचं आहे, सो तुमचं मोराल वाढेल. सेकंड, रिड्यूस चान्सेस ऑफ एम्प्लॉई एरर. अर्थातच तुम्हाला ट्रेनिंग दिलं आहे आणि मग तुम्ही जॉबला सुरुवात केली आहे, त्यामुळे तुमच्या चुका कमी होतील, है ना, एरर्स कमी होतील. थर्ड वन, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. बघा, तुमच्या चुकाच नाही झाल्या तर तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचा स्टॅमिना वाढेल, तुम्ही छान काम न थांबता करू शकता. इम्प्रूव्ह एम्प्लॉई रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजे कंपनी न सोडता, जॉब न सोडता तिथेच टिकून राहणं, याला आपण म्हणतो एम्प्लॉई रिटेन्शन. बघा, एखाद्या कंपनीत तुम्हाला जॉब लागतोय, तुम्ही तिथे छान काम करताय, त्याच्याबद्दलचे तुम्हाला पैसेही मिळतात, सॅलरी मिळते, इन्सेंटिव्ह मिळतात, मग तुम्ही उगाचच जॉब सोडणार नाही ना. तुम्ही जॉब का सोडाल, जर तुम्ही रिलोकेट होताय किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तरच तुम्ही जॉब सोडाल. पण अदरवाईज तुम्हाला काही वेगळं असं कारण तिथे सापडणार नाही की तुम्ही हा जॉब सोडून मी दुसरीकडे ट्राय करतो, कारण तुम्ही तिथे हॅपी असणार आहात. हां, आणि अजून एक बेनिफिट म्हणजे ॲड्रेसिंग एम्प्लॉई विकनेसेस. ट्रेनिंग का दिलं जातं मुलांनो, ट्रेनिंगचा महत्त्वाचा पार्ट काय आहे की जे तुम्हाला येत नाही आहे ते तुम्हाला तिथे दिलं जावं. एखादी गोष्ट मला नाही येते आणि मला माहिती आहे, तरी मी जॉबसाठी ट्राय केला, मला जॉबचं ऑफर लेटर मिळालं, अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि हे कंपनीला माहिती आहे की तुम्ही 100% फुल परफेक्ट नाही आहात, है ना. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग मॉड्यूल्स डिझाईन करून मग तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. ओके, सो हे आपण बघितले वेगवेगळे फायदे काय आहेत, महत्त्व काय आहे आणि कोणते कोणते ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आहेत.